नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे मकर संक्रांती स्पेशल. तिळाची चिक्की. ही झटपट बनवून तयार होते अगदी 10 मिनिटामध्ये आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते. आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही चिक्की बनून तयार होते. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी एक गंज गॅसवरती ठेवलेला आहे आणि मी गॅस चालू करून घेणार आहे. आणि या चिक्कीचं प्रमाण मी सांगते, जेवढी तीळ असेल तेवढीच साखर आपल्याला इथे लागणार आहे. मी पाऊण वाटीच्या जवळ-जवळ तीळ घेतलेली आहे आणि पाऊण वाटीच मी इथे साखर घेणार आहे. तीळ आपल्याला तडतड आवाज येतपर्यंत फुटू द्यायची आहे आणि त्यानंतरच मी साखर घालणार आहे. तीळ छान भाजून तयार झालेली आहे. मी आता यामध्ये पाऊण वाटी साखर घालणार आहे. साखर घातल्यानंतर आपल्याला साखरेला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ही साखर करपायला नको. साखर आपल्याला तोपर्यंत हलवायची आहे जोपर्यंत साखर पूर्ण वितळली जाणार. आमच्या विदर्भामध्ये ही रेसिपी घरोघरी बनवतात आणि मुलं आवडीने खातात आणि मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडतात. ही चिक्की बघून मुलं तर चॉकलेट विसरून जातात. ही रेसिपी आहे ना, तुम्ही नक्की करून बघा. तर चला, साखर ही थोडीशी वितळलेली आहे. साखरेचं आपल्याला पूर्ण पाणी होऊ द्यायचं आहे आणि सारखंच याला हलवत राहायचं आहे. हलवायची याला थोडीशी मेहनत लागते, बस बाकी काही नाही. तुम्ही ही चिक्की गुळामध्ये केली तरी पण चालेल. साखरेऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता. पण जेवढी साखरेने क्रिस्पी होईल ही चिक्की, तितकी गुळाने होणार नाही. किंवा मग साखरेमध्ये थोडासा तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता, गुळाची टेस्ट यायसाठी. साखरेमध्ये अगदी थोडासा गूळ वापरल्याने ही चिक्की क्रिस्पी तर राहीलच, सोबत गुळाची पण टेस्ट येणार. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करून बघा. किंवा मग मी जशी पूर्ण साखर घातलेली आहे तशी सुद्धा तुम्ही बनवू शकता. अशाच प्रकारे तुम्ही शेंगदाणे किंवा फुटाण्याची सुद्धा चिक्की बनवू शकता. खायला एकदम टेस्टी लागते आणि अशीच बनते. बघा, आपलं हे मिश्रण आहे ना, ते एकदम रेडी झालेलं आहे. याला परत 1 मिनिटासाठी असंच गॅसवरती ठेवायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता मी याला गॅसच्या ओट्यावरती पूर्ण टाकून घेतलेला आहे आणि मी पटापट याला लाटून घेणार आहे. मी ओट्याला आणि बेलण्याला तूप लावलेलं होतं, म्हणजे जेणेकरून चिक्की आपली चिकटायला नको. याला आता लगेच चाकूच्या मदतीने कापून घ्यायचं. जेव्हा गरम-गरम राहते तेव्हा छान कापल्या जाते. चिक्की अर्धवट जरी कापली तरी पण मग त्याला नंतर तोडता येते. बघू शकता, अगदी काही सेकंदामध्येच ही चिक्की कडक येते. आता आपल्याला लगेच तोडून घ्यायची आहे. बघा किती छान याचा शेप झालेला आहे. ही रेसिपी आहे ना, तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी बरोबर भेटू. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.